हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्ड इंग्लिश बालभारतीमधलं 2.1 चॅप्टर नेम इज ओकेशन. ओकेशन मीन्स काय होतं तर ओकेशन मीन्स व्यवसाय. एखादा व्यक्ती आपलं घर खर्च चालवण्यासाठी किंवा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जे काम करत असतो त्याला व्यवसाय असं म्हणतात. व्यवसाय हे वेगवेगळे असू शकतात. आता इथे काही व्यवसाय तुम्हाला सांगितलेले आहेत आणि या स्टोरीचे जे ऑथर आहेत ते आहेत रवींद्रनाथ टागोर. इथे खालच्या बाजूला दिलेले आहे तुम्हाला रवींद्रनाथ टागोर आणि इथे स्टोरी टेलर जो आहे तो एक मुलगा आहे. When the gong sounds 10 in the morning and I walk to school by our lane. Gong means काय? A flat metal bell rung to draw people's attention. एक फ्लॅट मेटल बेल म्हणजे एक थाळी असते ना, प्लेन थाळी, ती थाळी वाजवून लोकांचं जे अटेन्शन ग्रॅब करण्याचं काम करण्यात येतं त्याला काय म्हटलेलं आहे? गॉंग. ठीक आहे, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बेल्स बघत असतो, पण रस्त्यावरती भरपूर लोक काय करत असतात, अशा पद्धतीचं गॉंग वाजवत असतात जेणेकरून दे कॅन अट्रॅक्ट द पीपल्स अटेन्शन. सो इथे सांगितलेलं आहे की मी 10 वाजता जेव्हा शाळेला जायला निघतो तेव्हा मला नेहमी एक गॉंगचा आवाज येतो, म्हणजे मला गॉंग साऊंड्स येत असतो. एव्हरी डे आय मीट द हॉकर क्राईंग. आणि मी रोज 10 वाजता एका हॉकरला भेटतो. हॉकर म्हणजे काय? रस्त्यावरती सामान विकणारा व्यक्ती. तुम्ही रस्त्यावरती बघू शकता की वेगळं वेगळं सामान विकायला असतात, त्याचप्रमाणे त्यांनाच काय म्हटलं जाते? हॉकर. ठीक आहे, तर ते आपली वस्तू विकत असतात. तर त्या मुलाला रोज एक व्यक्ती भेटतो, तोच एक हॉकर भेटत असतो जो काय विकतो? बँगल्स, क्रिस्टल बँगल्स, काचेच्या बांगड्या. आणि तो मुलगा त्या हॉकर्सला बघून काहीतरी थिंकिंग करत असतो. काय थिंकिंग करतोय ते आपण पुढे बघूया. देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन. देअर इज नो रोड ही मस्ट टेक, नो प्लेस ही मस्ट गो टू, नो टाइम वेन ही मस्ट कम होम. देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीची घाई नाहीये. कुणाला? हॉकरला. तो मुलगा इमॅजिन करतोय की देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन, देअर इज नो रोड ही मस्ट टेक. त्याला असं काही गरजेचं नाहीये की तो याच रोडनी जाणार, तो कुठल्याही रोडनी जाऊ शकतो. तो का तसं इमॅजिन करतोय? कारण तो स्कूलमध्ये जाणारा मुलगा आहे आणि त्याला दररोज 10 वाजता शाळेसाठी जावं लागतं आणि तो त्याच रोडनी जातो. तर एकच रोड त्याचं ठरलेलं आहे आणि त्याला वेळेवर जायचं असतं. तर त्याला असं वाटते की मी जे काम करतोय ते बोरिंग आहे, माझ्यावरती खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत. बट हा जो हॉकर आहे हा किती छान आहे, त्याला कुठल्याही पद्धतीची घाई नाही आहे, गडबड नाही आहे. त्याला पाहिजे तो त्या रोडनी तो जाऊ शकतो. नो प्लेस ही मस्ट गो टू. त्याला असं त्याचं कुठलं ठराविक असं प्लेस नाही आहे की तो तिथेच जाईल. नो टाइम वेन ही मस्ट कम होम. आणि त्याची अशी ठराविक वेळ पण नाहीये की तो त्या वेळेवरच घरी येणार. कारण आता आपण स्कूलमध्ये जातो तेव्हा आपल्या वेळा ह्या ठरलेल्या असतात की आपण या वेळेवर स्कूलमध्ये पोहोचलं पाहिजे, आपण याच रस्त्याने गेलो पाहिजे, आपण इकडे तिकडे टाइमपास करत नाही, कारण आपल्याला वेळेवर स्कूलमध्ये पोहोचायचं असतं. तर तो स्वतःला कुणाबरोबर कम्पेअर करून बघतोय? त्या हॉकर बरोबर. अँड वेन ही कम्पेअर विथ दिस हॉकर, सो ही इज फीलिंग लाईक हीज लाईफ इज व्हेरी व्हेरी गुड. हुज लाईफ? हॉकर्स लाईफ इज व्हेरी गुड दॅन हिम. त्याच्या लाईफपेक्षा याची जी लाईफ आहे ती खूप छान आहे असं त्याला वाटत आहे. आय विश आय वर अ हॉकर. आणि तो विश करतोय, त्याला असं वाटत आहे की मी सुद्धा काय झालो पाहिजे? हॉकर झालं पाहिजे. स्पेंडिंग माय डे इन द रोड क्राईंग बँगल्स, क्रिस्टल बँगल्स. आणि मी माझं दिवस सुद्धा याच हॉकर प्रमाणे मी काय करू शकतो? स्पेंड करू शकतो, बँगल्स विकू शकतो जोरजोराने ओरडून. वेन ॲट 4 in the afternoon आय कम बॅक फ्रॉम द स्कूल. आणि 4 वाजले की मी काय होणार? नंतर त्याला जेव्हा घडीमध्ये 4 वाजतात तेव्हा तो काय येतो? म्हणजे शाळेतून घरी रिटर्न येत असतो. आणि घरी जेव्हा तो रिटर्न येतो तेव्हा रिटर्न येताना त्याला काय दिसतं बघा? आय कॅन सी थ्रू द गेट दॅट हाऊस द गार्डनर डिगिंग द ग्राउंड. जेव्हा तो स्कूलमधून रिटर्न येत असतो तेव्हा त्याला एका घराजवळ एक गार्डनर म्हणजे ज्याला आपण माली म्हणत असतो, जे गार्डनिंगचं काम करतात. ठीक आहे, पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय मुलांनो. सो तो जो गार्डनर आहे तो काय करतोय? त्या घराच्या बाजूला डिगिंग करतोय टू द ग्राउंड. जमिनीमध्ये तो खोदकाम करतोय.
ही डज व्हॉट ही लाईक्स विथ हिज स्पेड. स्पेड म्हणजे त्याची कुदळ. हे जे बाजूला ठेवलेली आहे त्या कुदळीने तो काय करतो? स्पेड म्हणजे कुदळ. तर तो मुलगा परत इमॅजिन करतोय त्या गार्डनरला बघून की या गार्डनरची लाईफ किती ब्युटिफुल आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो काय करू शकतो? तो कुठेही काय करू शकतो? डिगिंग करू शकतो. ही सॉइल्स हिज क्लोथ्स विथ डस्ट. तो त्याच्या कपड्यांना पाहिजे तेवढी माती लागू शकतो तरी त्याला कुणी ओरडणार नाही. नोबडी टेक्स हिम टू टास्क. टेक्स हिम टू टास्क म्हणजे किंवा टेक्स समवन टू टास्क म्हणजे स्कोल्ड्स अँड करेक्ट. जरी त्यांनी त्याच्या कपड्याला माती लावली, जरी त्याचे कपडे घाण झाले तरी त्याला कोणी स्कोल्ड करणार आहे का? कोणी ओरडणार आहे का? नाही. पण या मुलाचं कसं होतं, जर त्याने कपडे घाण करून आले तर त्याची आई त्याला ओरडू शकते. तर म्हणून त्या मुलाला असं वाटत आहे की अरे ह्या गार्डनरची लाईफ किती ब्युटिफुल आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो कुठेही काय करू शकतो? डिगिंग करू शकतो. पाहिजे तेव्हा त्याचे कपडे तो मळके करू शकतो. And nobody takes him to task. If he gets baked in the sun or gets wet, त्याला पाहिजे तेव्हा तो काय करू शकतो? उन्हामध्ये किती वेळ पाहिजे तेवढं काम करू शकतो. त्याला पाहिजे तेव्हा तो भिजू शकतो. त्याचे कपडे तो भिजवू शकतो. आय विश आय वर अ गार्डनर डिगिंग अवे ॲट द गार्डन विथ नोबडी टू स्टॉप मी फ्रॉम डिगिंग. आणि त्या मुलाला परत असं वाटत आहे की मी काय व्हायला पाहिजे? माझी अशी इच्छा आहे की मी काय बनायला पाहिजे? पुढे जाऊन गार्डनर बनायला पाहिजे. त्याला का गार्डनर बनायचं आहे? की त्याला जिकडे तिकडे डिगिंग करायचे, खोदकाम करायचं आहे आणि नो वन विल स्टॉप हिम टू डू दिस. त्याला कोणीही ओरडणार नाही हे करताना, असं त्याला वाटत आहे. just as it gets dark in the evening and my mother sends me to bed. जेव्हा संध्याकाळ होते, जेव्हा इव्हिनिंग टाइम होतं, रात्र होते, तेव्हा त्याची मम्मी जी आहे, त्याची मदर जी आहे, त्याला काय करत असते? रात्री झोपायला बेडवर पाठवत असते. तेव्हा बघा काय होतंय? आय कॅन सी थ्रू माय ओपन विंडो द वॉचमॅन वॉकिंग अप अँड डाऊन. आणि त्याच्या बेडरूममध्ये एक खिडकी आहे. त्या खिडकीतून तो काय बघतो की खिडकीतून बघतो की जो वॉचमॅन आहे सोसायटीचा, तो काय करतोय? वॉकिंग अप अँड डाऊन, इकडे तिकडे तो जात आहे. द लेन इज डार्क अँड लोनली अँड द स्ट्रीट लॅम्प स्टँड्स लाईक अ जायंट विथ वन रेड आय इन हिट्स हेड. परत तो इमॅजिनेशन करतोय की त्याला जेव्हा वॉचमॅन दिसतो तेव्हा तो बाहेर बघतो, तेव्हा त्याला ती जी लेन आहे ती पूर्ण कशी दिसायला लागते? डार्क, लोनली, कोणीही तिथे नाहीये. एकटं त्याला सगळं दिसायला लागतं. ते रस्ता जो आहे तो सगळा एकटा काळोख अंधार दिसायला लागतं. आणि तिथे जो स्ट्रीट लॅम्प आहे म्हणजे रस्त्यावरचा लॅम्प आहे तो कसा दिसतोय त्याला? जायंट विथ वन रेड आय इन हिज हेड. असं वाटत आहे की त्याच्या डोक्यावरती काय लावलेलं आहे? एक रेड आय लावलेला आहे, वन रेड आय. जर तुम्ही त्याच्या टोपीमध्ये बघणार तर तुम्हाला ते दिसणार. द वॉचमॅन स्विंग्स हिज लँटर्न अँड वॉक्स विथ हिज शॅडो ॲट हिज साईड. आणि त्या वॉचमॅनच्या हातामध्ये लँटर्न आहे. लँटर्न म्हणजे काय? ज्याला कंदील म्हणतात. ठीक आहे. तर तो कंदील घेऊन काय करतोय? वॉक करतोय आणि त्याच्यामुळे त्याची जी शॅडो आहे ती त्याच्या बाजूला दिसत आहे. अँड नेवर वन्स गोज टू बेड इन हिज लाईफ. आणि त्याला वाटतंय त्या मुलाला की हा जो वॉचमॅन आहे याने हा कधी बेडवर गेलेलाच नाहीये, कधी हा झोपलेलाच नाहीये. पण असं पॉसिबल आहे का? नाही. पण त्याला त्याची मम्मी जेव्हा झोपायला सांगते, त्याची मदर जेव्हा त्याला झोपायला सांगते, त्याला असं वाटतं की मला इतक्या लवकर का झोपायला सांगताय? सो तो त्या वॉचमॅनला बघून असं वाटतं की अरे या वॉचमॅनची लाईफ किती सुंदर आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो फिरू शकतो एवढ्या अंधाऱ्या रात्रीत सुद्धा. So, never once goes to bed in his life. I wish I were a watchman walking the street all night, chasing the shadows with my lantern. मला काय बनायचं आहे? मला पुढे जाऊन मला वॉचमॅन बनायचं आहे. मी काय करू शकेल? वॉकिंग द स्ट्रीट ऑल नाईट, म्हणजे मी रात्रभर रस्त्यावर फिरू शकेल आणि मी माझे जे शॅडोज आहेत त्याला चेज करू शकेल. चेज करणे म्हणजे काय? तर त्याचा पाठपुरावा करणे, म्हणजे शॅडोज आपल्या सोबत रात्री चालत असतात. विथ माय लँटर्न. सो ही छोटीशी अशी त्या मुलाची विश होती, कारण तो छोटा आहे. जेव्हा जेव्हा त्याला हे असे लोक भेटतात वेगवेगळे व्यवसाय करणारे, तेव्हा तो त्याचे इमॅजिनेशननी विचार करायला लागतो की मला पण मोठं होऊन हेच बनायचं आहे. मे बी तुम्ही पण असंच करत असणार. तर स्टुडंट्स, ही होती वोकेशन स्टोरी छोटीशी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.